सो गुड मॉर्निंग अँड फायनली वी आर लेफ्ट फ्रॉम गंगोत्री आणि जातोय आता आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. सो तुम्हाला ते पुढे कळेल. सो स्टे ट्यून. काय भाई सही में 3 गाड़ी रोकी है उसने. कितने बज गए दीदी पूरे 12. ओ गॉड अपने गाड़ी के सामने नहीं आना चाहिए. इसके पैर देखो. सो छोटंसं हॉल्ट फॉर टी आणि आम्ही इथे मस्त रील्स शूट केलेले आहे. तुम्हाला जर ते बघायचे असतील तर नक्कीच माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला चेकआउट करा. मस्त रील्स आहे यार. असंच थोडंफार टाईमपास मजा आली. पण सो चलो चलो भैया. जो जो रे जो 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 गंगोत्री. सो आम्ही गंगोत्री हॉटेलमधलं चेकआउट केलेलं आहे. आता आम्ही जातो सोनप्रयागला आणि तिथे आमचा 1-2 दिवस स्टे होता. 2 नाही म्हणू शकत, 1.5 डे. सो मजा आली. तिथे पण छान होता आणि रूमच्या अगदी समोर इतका सुंदर व्ह्यू होता की लिटरली म्हणजे कॅप्चर होत नाही यार. जे फोनमध्ये आपण कॅप्चर करतो, जे डोळ्यांनी बघू शकतो ते नाही होत. आणि थंडी तिकडे वाटत होती, पण आता मी हे काढून ठेवलेलं आहे बिकॉज आता खूप गरम होत आहे. मस्त फुल ऑफ रिलॅक्सेशनचा दिवस. आता आपण सोनप्रयागला चाललोय ना. सो आता आम्ही जातो सोनप्रयागला. इकडे आम्ही टी ब्रेक केलेला आहे आणि खूप सारे फोटो सेशन रील्स वगैरे काढलेले आहे. तुम्हाला जर रील्स बघायचे असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजला जा. मजा आली. आता उद्या आमचं केदारनाथ असणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि इकडे दीदी आहे, अमित आहे. सो सगळे खूप 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 मस्त मजा येते आणि खूप प्रिशियस ट्रीप आहे ही माझ्या लाईफची. विचारसुद्धा केलेला नव्हता की लाईक मला इकडे यायला भेटेल म्हणून. इतक्या लवकर तरी नाही विचार केला. एक माझं ड्रीम होतं की मी येईल तर माझ्या लाईफ पार्टनरसोबतच येईल. बट ते असते ना की जिथे जेव्हा बोलवलं तिथे चाललं जायला पाहिजे, डिले नाही करायला पाहिजे. सो तेच. पण मजा आली. कझन्स लोकांसोबत पण एक वेगळीच मजा आहे. सो गाईज स्टे ट्यून. पुढे बघा तुम्ही आम्ही काय करतोय. So stay tuned. Bye-bye. भोलेनाथ शिव शंभू तेरी शरण में हम हैं आए. बस लीन रहे तेरी भक्ति में और कुछ भी ना हमको सुहाए. ओ भोलेनाथ शिव शंभू तेरी शरण में हम हैं आए. बस लीन रहे तेरी भक्ति में और कुछ भी ना हमको सुहाए. देवों के देव मेरे महादेव हम तेरा ही ध्यान लगाए. इस रोम रोम और कण कण में प्रभु तुम हो समाए. तुम हो समाए. शिव की रात है घर घर में महादेव है सबने सजाए. बड़े बोल्ड और सण से का महादेव को भोग लगाए. शिव की रात है घर घर में महादेव है सबने सजाए. मेरा रोम रोम और कण कण गाए ओम नमः शिवाय. महादेवा ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सो इतका सुदीन डे स्टार्ट झालेला आहे आणि केदारनाथ इथनं फक्त 108 किलोमीटर्स आहे. आणि एक्साइटमेंट लेवल इतकी हाय आहे ना की लिटरली सांगू शकत नाही. सो स्टे ट्यून. सो आम्ही पोचतपर्यंत तुम्ही हा सुंदर व्ह्यू एन्जॉय करा. जस्ट बिकॉज हे सगळं ग्रीनरी अँड ऑल सगळं जे पण काही आहे पहाड वगैरे सगळं इकडेच बघायला मिळेल आहे. तोपर्यंत आम्ही पोचतो, देन पुढचं तुम्हाला सांगते. सो स्टे ट्यून. महादेव का नाम लिया ओ मेरे बाबा जी ने हर दुख हर लिया. बिन मांगे भक्तों को सब है दिया. तो आओ प्रभु
फायनली वी रीच ॲट सोनप्रयाग हॉटेल. सो आता आम्ही चेक इन करणार आहोत आणि बघूया पुढे. सो गाइस, ये हमारी केदारनाथ की पैकिंग शुरू है. जो ट्रेकिंग में लेकर जाने वाले हैं कपड़े वो. इकडे माझा हा पसारा, इकडे दीदीचा पसारा, इकडे ईचा पसारा, इधर भैया का पसारा, इधर अमित का, इधर ये बड़े भैया का. सो काय काय घेतलं ते तुम्हाला नक्कीच आम्ही सांगू. सो स्टे ट्यून्ड. एवरीवन, वेलकम बैक टू माय अनदर व्लॉग. सो गुड मॉर्निंग. आता वाजले अर्ली मॉर्निंगचे कितने बजे दीदी? 3:30 आय थिंक. हां, 3:30. सो ऑल सेट फॉर ट्रेकिंग. तर आता आम्ही जातो सोनप्रयाग. आय मीन सोनप्रयागलाच आहोत आम्ही, बट इथनं थोडंसं डिस्टन्सला आहोत. तर तिथे आम्ही पहिले 4व्हीलरने जाणार, मग तिथं आमची ट्रेकिंग सुरू होणार आहे. सो मस्त असं खूप सारं गरम घातलेलं आहे. मला तर गरमच होत आहे बिकॉज एवढं गरम घातलेलं आहे. आणि हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज इकडे खूप जास्त थंडी आहे आणि त्यामुळे सो सगळेजण रेडी आहे. बॅग वगैरे इथेच ठेवायचे आमच्या रूममध्ये. ट्रेकिंग बॅग रेडी आहे. ट्रेकिंग बॅग पण आम्ही असं खूप जास्त असं सामान नाही घेतलेलं आहे. जे घेतलेलं आहे तुम्हाला ते नक्कीच मी पुढे ब्लॉगमध्ये दाखवेल. सो सगळीकडे रेडी आहे, रेडी होत आहे. हॉटेल खूप छान होतं आमचं. कालचं जेवण पण खूप छान. जितकं पण आम्ही हॉटेलमध्ये स्टे केलं आहे ते सगळे ऑल गुड होते आणि जेवण पण खूप चांगलं होतं सगळीकडचं. सो मी सगळेच तुम्हाला डिटेल एंड ऑफ ब्लॉग शेअर करेलच. सो स्टे ट्यून्ड. सो गाइस, ऑल सेट फॉर ट्रेकिंग. आम्ही ते जॅकेट असं हातात घेतलेलं आहे बिकॉज एवढं सर्व घालून अजून गरम होत आहे आम्हाला. सो स्टे कनेक्टेड. आणि हीच बॅग घेतली आहे मी ट्रेकिंग बॅग आणली आहे, बट ती मला मॅनेजच नाही झाली. एवढी मी या बॅगसोबत कम्फर्टेबल आहे, त्या बॅगसोबत मी नव्हती. सो या बॅगचं मी तुम्हाला नक्कीच सांगेन बिकॉज खूप जणांनी मला या बॅगबद्दल विचारलं आहे आणि खूप टाईमपासून मी हे बॅग यूज करते. सो खूप जास्त सेफ आहे ही बॅग माझ्यासाठी. सो चलो, गुड, रेडी. अबे भैया आप दिख ही नहीं रहे. भैया से हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चलो. बाप रे, बारिश आ रही है. पार्वती पते हर हर महादेव, गणपति बप्पा. तो गाइस, सब जन रेडी है. फिर आंघोळ केली मी. रेडी आहे का रे? रेडी? यस. रेडी? यस. भैया रेडी? भैया रेडी? बाप रे, सबसे ज्यादा भैया चमक रहे हैं. गाईज, आम्हाला सीतापूर पार्किंगजवळ उतरवलेलं आहे. इथूनच उतरवून जातात हे लोक. 4व्हीलर्स आतमध्ये अलाव नाही आहे. आणि पुढे आम्हाला पुढे कुठे जायचं आहे आपल्याला? सोनप्रयागला. बस इथून 1 किलोमीटर आहे, तर त्यांच्या गाडीने इथून जावं लागेल. सो स्टे इथून आम्ही फुल रेडी आहोत. मी तसं जॅकेट वॅकेट फुल रायडरवाली फिलिंग येत आहे मला. येस, आहेच मी. हो. सो ही आहे टोकनची लाईन. इथनं आपल्याला टोकन मिळतं आणि आपलं व्हेरिफिकेशन पण होतं ID सोबतचं. सो चलो, लेट्स गो. ट्रेकिंग स्टार्टेड. केदारनाथ धाम में सभी श्रद्धालु का स्वागत है. सो फायनली वेट इज ओव्हर. ज्याची होती वाट ते लिटरली डोळ्यांच्या पुढे आहे. सो फिलिंग सांगूच शकत नाही मी बिकॉज फिलिंग व्हेरी ओव्हरवेल्म्ड अँड ब्लेस. सो स्टे ट्यून्ड. जे तुम्ही लाईन बघितली ते होती टोकन लाईन आणि जे आपण व्हेरिफिकेशन करतो त्याची लाईन होती. सो ते आमचं खूप क्विक अँड फास्ट झालं आणि लकीली आज आम्हाला गर्दी थोडीशी कमी भेटलेली आहे बिकॉज आम्ही जिथे चहा पिला, लेग टी घेतलेला, तिथे ते बोलले की आज खूप गर्दी कमी आहे. सो
चांगली गोष्ट आहे, लवकर लवकर होऊन जाईल. सो स्टे ट्यून. Guys, we reach at सोनप्रयाग. कैसा था एक्सपीरियंस? दीदी कैसा था एक्सपीरियंस? बढ़िया. कैसा था? अच्छा था, थोडासा ॲडव्हेंचर था. ॲक्च्युली तिथनं गाडी नाही मिळत आपल्याला, सो सोनप्रयाग पर्यंत गाडी करावं लागते. सो त्याच्यासाठी फुल ॲडव्हेंचर आहे. म्हणजे असं चालता चालता गाडी पकडत तुम्ही लिटरली एका आजोबांच्या अंगावर पडून गेली. पण चांगला होता एक्सपिरियन्स, मजा आली. आता मी तुम्हाला दाखवते पुढचं. आता आम्ही गौरीकुंडला जातोय. सो स्टे ट्यून. यू गाइज जस्ट फील इट. हे आवाज, हे वेदर, हे मिस्ट, रास्ते, देन ग्रीनरी आणि इतकं सुंदर इथलं वेदर आहे ना की गाईज 5 किलोमीटर आलो आहे आम्ही. त्या दिवशीपेक्षा नाही, रडत नाही आम्ही. त्या दिवशीपेक्षा यमुनोत्रीपेक्षा हे मला इझी वाटलं. 5-6 किलोमीटर आलो आहे आम्ही. इथनं आता फक्त 15-16 किलोमीटर आहे. त्या दिवशीपेक्षा सिरियसली मला काही एवढा प्रॉब्लेम नाही. त्या दिवशी तर खूप थकलो होतं आणि तो माझ्या जीवनातला इतका मोठा फर्स्ट ट्रॅक होता. सो बघूया आता पुढे आमची हालत. सो मी मगा बोलली तुम्हाला की आज गर्दी कमी आहे, तो खरंच गर्दी आज कमी आहे लकीली. आणि हे जे तुम्ही हे गर्दी बघता हे खूप नॉर्मल आहे. यापेक्षा रोज भरभरून गर्दी असते असे सगळेजण बोलतात. ये अच्छा एक्सपिरियन्स. कैसा लगा समीक्षा? छान एक्सपिरियन्स. यमुनोत्रीपेक्षा खरंच कसं वाटलं तुम्हाला मॅडम इथे? इथे येऊन कसं वाटलं तुम्हाला? अजून काही बोलायचंय तुम्हाला? अजून तुम्हाला काही बोलायचंय? मोरया. मुझे भी ले लो थोड़ा सा. जय श्री केदार. सो गाईज आतापर्यंतचा मस्त एक्सपिरियन्स आहे. किती किलोमीटर आता? 14. सो हो फक्त 14 किलोमीटर आहे आता. हे माझी केस बघ कशा रेड रेड दिसते. तरी पण आम्ही एवढा तरी हा केलो नाही तर लोक. कोणी असतं तर आणि आणून घेतलं असतं. सगळ्यात मेन गोष्ट खूप जणांसोबत इथे फ्रॉड झालेले आहे. थँक गॉड आम्ही ज्या पॅकेजनी आलेलो आहे ते पॅकेज खूप सेफ आणि खूप छान आहे. त्यांचे रिव्ह्यू खूप छान आहे. मी एंड ऑफ ब्लॉग तुम्हाला सगळं शेअर करेन. आता थोडा हाय ऑल्टिट्यूडचा थोडा त्रास होईलच. सो स्टे ट्यून. मिनी ब्रेक. हाऊ इज द जोश? ये बापरे, बघ ना सगळं कसं क्लाउडी क्लाउडी झालंय ना. काय सुंदर दिसतंय बाई. One, two, three. देन हे पिट्टूवाले बिचारे लोक यार किती मेहनत करतात यार. हेड्स ऑफ देम सिरियसली. जय. अरे वा वा. आम्ही नागपूर.
मस्त मोरया. इनका महत्व क्या है? काल भैरव. ये चीज बात का भैरवनाथ महापालिक में जब बात होने के बाद हाँ वो चार लोगों को जो है शंकर भगवान से मिलना था. हाँ 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 हाँ. भैरव बाबा को रखा गया. शंकर भगवान के ऊपर से भैरव बाबा को रखा गया यहाँ पर. हाँ तुम पहाड़ बन के खड़े रहो और पांडवों को ऊपर आने मत देना. अच्छा, म्हणजे भैरव बाबाला इथे रक्षा करायसाठी ठेवलं होतं. सो गाईज परत आता आम्ही हॉल्ट घेतलाय. खूप ऍक्च्युली जास्त कठीण नाही आहे, बट हे लगेज आहे त्याच्यामुळे थोडंसं वाटतंय. बट आम्ही स्टॉप घेत चाललोय. मजा येतात. हा गॉड, खूप दम भरून येतं. काय बोलतो खरंच? बिस्लरी इथे 70 रुपयाची आहे गाईज. 5 किलोमीटर. मी जरी सो जसं जसं पुढे येते ना तसं हा सुंदर व्ह्यू येते यार. काय कॅप्चर करू आणि काय नको असं झालेलं. भाई स्वर्ग. सॉरी भैया सॉरी. जादू. सो येस, मला एकच बोलायचं आहे इथे येऊन की तुम्ही इथे येत आहेत ना तर स्वतःच्या बळावर या प्लीज. जस्ट बिकॉज आमच्यासारखे जे यंगस्टर्स आहेत ते स्वतः पदयात्रा करू शकता. आणि इथे जे घोडा खच्चर ही जी सुखसुविधा आहे ही आहे बुजुर्ग लोकांकरिता, आपल्याकरिता नाही. बिकॉज मुके जनावरांना त्रास देऊन जर तुम्ही भोलेनाथाला भेटायला चालले आहेत तर देव प्रसन्न कधीच होणार नाही. या यार, यायचं आहे, थांबत या, हळू या, पदयात्रा करा. सगळं काही सेफ आहे. मंदिर पण कुठेच जाणार नाही आहे आणि भोलेनाथ पण. जस्ट आता 12 किलोमीटरचा आणि जे स्लायडिंग झाली होती ते इथेच झाली होती. सो आता सेफ आहे, येऊ शकता तुम्ही. न्यूजवाले तर काही पण फैलवते यार. एवढे बुढे माणसं येऊ शकते यार. आपण काय गोष्ट आहे. गाईज फक्त आता 12 किलोमीटर झालाय तरी आम्ही चार्ज आहोत अजूनपर्यंत है ना. चार्ज हो ना 12. हाऊस द जोश. खतम जोश. लोक जितकं सांगतात ना हार्ड आहे, नॉलेज आणि हार्ड वगैरे नाही, आपल्यापेक्षा बुजुर्ग म्हणजे 75 years. 75 प्लस. दीदी आप अपने इसमें बताओ. दीदी सो हे जे तुम्ही घोड्यांच्या कानावरती बघतायत ना हे त्यांचा आधार कार्ड नंबर आहे असं बोलतात इकडे लोक. सो तुम्ही बघितलं असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हुआ तमसला. बाई ग पोरगी ठरली ग. और 15 किलोमीटर के आगे पहुंच गए हम. सो गाईज 15 किलोमीटर्स आलेलो आहो आम्ही. आणि तुझं काय सांगू, आणि हिचा झोल झाला. लाईक ट्रेकवरती बॅगच तुटली. सो आम्ही असा जुगाड केलेला आहे. मफलरला बांधलेला आहे लिटरली तिचं ते बॅग. आणि हे जे घोडे दिसत आहे ना तुम्हाला त्यांना सुद्धा आधार कार्ड मस्ट आहे इथे. जे त्यांच्या कानावरती जे आहे ना ते त्यांचा आधार कार्ड नंबर आहे. सो गाईज खूप मजा येत आहे. तुम्ही पण या. एवढे लोक येऊ शकते यार. तुम्ही पण येऊ शकता. या लवकर या. आणि बाबा बारकी मुलगी येऊ शकते तर का नाही. फिर क्या
बाबा सगळ्यांचं भलं करो आणि सुरुवात माझ्यापासून करो. चलो. मला बिलकुल काही थंडी असं वाटतच नाही की थंडी आहे म्हणून. असं वाटत आहे की खूप जास्त स्वेट उन्हाळा आहे. आहे खूप असं. आणि मेनली तर असं मला सांगायचं की अफवा जे आहे ना, अफवांवरती विश्वास नको ठेवा. सगळं काही ओपन आहे, नॉर्मल आहे, ऊन आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही खूप स्वतः ऊन या, आहे. तुम्ही Yes. स्वतः या आणि अनुभव घ्या, आणि तेव्हाच सांगा आम्हाला. आम्हाला पण खूप लोकांनी निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह सांगितलेलं आहे. पण असं काहीच नाही आहे की असं खूप असं म्हणजे भिण्यासारखं काही नाही आहे. सगळं काही नॉर्मल आहे. छान अशी ऊन पण आहे आणि थंडावा पण आहे. पण खूप जास्त गरम होत आहे. सो स्वेटर अँड ऑलची तर सध्या तरी काही गरज नाही. आय थिंक आम्ही कॅरी करू शकता. कॅरी करा तुम्ही. आम्ही ट्रेक करतो म्हणून आम्हाला स्वेटर आम्ही सेफ्टीसाठी सगळं काही आणलेलं आहे. बट मी सांगत आहे की आता आम्हाला बिलकुल सुद्धा गरज नाही वाटत आहे. आणि यमुनोत्रीपेक्षा तर मला हा वाला ट्रेक खूप इझी वाटत आहे. बिकॉज ते 6 किलोमीटर होतं आणि हे किती आहे 25 आहे. पण अर्ध आम्ही झालं कव्हर केलेलं आता. आणि पूर्ण सुविधा आहे इथे. Yes. तुम्ही येऊ शकता. बाई माझा फोनच पाडेल बाबा. तुम्ही येऊ शकता. स्टे कनेक्टेड विथ अस. प्रत्येक गोष्टीची मी अपडेट देईल आहे. सो स्टे कनेक्टेड. बघू शकता सगळं काही नॉर्मल आहे. रस्ते सुद्धा बघू शकता. पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय म्हणते हायड्रेटिंगसाठी काही ना काही मिळेलच. सगळंच आहे इकडे. जर तुम्ही काही विसरले असाल तरी आहे. सो इथे ना बॉडी हायड्रेटिंग ठेवायची फार गरज असते. सो आम्ही ग्लुकोज आणि वेळेवेळेला निंबू पाणीसुद्धा घेतो आहे. सो ते काही आता फक्त 10 किलोमीटर राहिलेलं आहे आणि आता फक्त 11 वाजले. आम्ही ट्रेकिंग सुरू केलेली आय थिंक 4 वाजताच पहाटे. तुम्ही सांगतेच तुम्हाला. चलो. फायनली आय कॅन डू 8 किलोमीटर. फायनली शेज वी कॅन डू इट. वी कॅन डू इट. ये हर्रे हर्रे. फॉगी वातावरण भाई. दिखा दो. हम बहुत थक गए बट फाइनली हम पहुंच गए गाइस. चलो. फुल ऑन फॉग यार. काहीच दिसत नाही आहे खालचं आणि खूप रिस्की आहे. आता वरती थोडंसं आतापर्यंत यायला काही नाही वाटलं बट आता थोडंसं वाटत आहे. सो प्लीज स्टे सेफ. इथे मी काहीच फोन वगैरे नाही काढू शकत आहे बिकॉज आता इथे सुरू आहे थोडं रेन. सो दिसत असेल तुम्हाला काहीच नाही दिसत आहे. अँड वी आर इन स्वर्ग फायनली. काहीच दिसत नाही आहे इथनं. নিচে দেখা যাচ্ছে না. समीक्षा भेदे थक गई है गाइस. देखो इतना चढ़ना पड़ता है. हाय ऑल्टिट्यूडमध्ये खूप म्हणजे थोडा त्रास होत आहे. खूप नाही थोडा त्रास होत आहे. बट आम्ही पोर्टेबल सिलेंडर आणलेला आहे सोबत. सो जिथे गरज पडेल तिथे आम्ही ते यूज करणार आहे. थोडासा मला त्रास आहे. बघा गाइस पूर्ण फॉगी झालाय. अरे यार आता खरी इथनं ट्रेकिंग आहे. सो हाय ऑल्टिट्यूडमध्ये थोडासा त्रास होतो आहे. बट पोर्टेबल सिलेंडर आहे आमच्याकडे. एक सेफ्टी बॅलून आणलेला आहे. जिथे गरज पडेल यूज करू. थोडं आता मला वाटत आहे गरज पडेलच. सो गाइस अभी यहीं पर ही स्टॉप करते क्योंकि हमारी मैडम थक गई है.
आता इथनं मी व्हिडिओ शूट नाही करू शकेन बिकॉज पाणी पण येतं आणि काही दिसत पण नाही. सगळ्यात पहिले आम्हाला जीवस म्हणजे काळोख व्हायच्या अगोदर आम्हाला वरती पोचायचं आहे. तो स्टेटून घ्यायचं. बाय गाईज. बोले घेतला आणि तुझा मॅडम ये देखो गाइस कितना फॉग है, बहुत ज़्यादा. इनको भी लग गया है हाथ में एंड सब बैठे हुए हैं और मैडम की हालत बहुत ज़्यादा ख़राब है, इतना कि बता नहीं सकते. मेरे तरफ ले ले भाई क्या ही बोलूँ अब मैं. मौसम थोड़ा खराब हो चुका है. सो गाईज वातावरण थोडं बिघडलेलं आहे. बाकी तर काय बघ, बाकी सगळं आम्ही सेफ आहोत. सही वाटतंय पण. सो थोडंसं इकडे स्नोफॉल झालेलं आणि आवाज माझा थोडा ना असा म्हणजे गळा दुखतो आहे माझा. बट ठीक आहे एनिवेज. सो हे आहे सगळं बर्फ पडलेलं आहे. जास्त नाही आहे, थोडंसंच आहे बट थंड आता वाटते वरती. सो गाईज जी बाळ आली होती 2013मध्ये. सो ती हे वालं रूट आहे आणि आम्ही जे आलो ते यावल्या रूटने आलो. नवीन आम्ही थोडं शॉर्टकट घेतलेलं आहे. चल रे भाई. लोक इथनं चढत आहे तसंच आम्ही पण आलोय, चढतोय. क्या रे मेरे को समझ सकते. So guys, finally we are reached. Finally. रिटर्न डेट भैया कैसे भी हो पर हो गया, वो भी पैदल पद यात्रा. सो फायनली लॉट्स ऑफ एफर्ट्स नंतर बापरे फीलिंग व्हेरी ब्लेस्ड. शब्दात तर सांगूच शकत नाही. फीलिंग पूर्ण स्पीचलेस आहे यार. माझ्या बोलण्यावरून कळत असेल तुम्हाला काय बोलू मी. मंदिराला पाहून तर मी सिरियसली पूर्ण स्पीचलेस झाली आहे. ओ दर्शनों में सुबह 6 बजे अगर बाद में लगेंगे तो शाम को 5 बजे. So this is night view of Kedareshwar Dham and I am here. This is one of my dream place. OMG, I can't believe, really I can't believe, literally I can't express my words. आणि आज आहे 20th of June and I am here. just wow आणि wow. हे मी कधीच नाही विसरणार माझ्या आयुष्यात. अख्ख्या आयुष्यात मी नाही विसरू शकत हा दिवस. जस्ट बिकॉज यासाठी खूप म्हणजे खूप मी वेट केलेलं. सो हा आहे मंदिराचा फ्रंट परिसर आणि बघू शकता तुम्ही इथे किती छान गर्दी आहे. गर्दी इन द सेन्स आता जस्ट आरती झालेली आहे इथली आणि मस्त निवांत बसलेले आहे इथे लोक. आम्ही पण इथे असंच निवांत मंदिराकडे बघत बसलेलो. बिलीवच होत नाही आहे यार. सो हे जे इन्व्हायरमेंट आहे ना इथलं कदाचित तुम्हाला मोबाईलमधून दिसत असेल बट तुम्ही फील इथे येऊन म्हणजे इथे आल्याशिवाय फील तुम्ही करूच शकणार नाही. इतकं सुंदर पॉझिटिव्ह वातावरण आहे इकडे आणि सगळे इतकी जे गर्दी दिसत आहेत हे सगळे श्रद्धाळू लोक आलेले आहे. देन आय एम प्राऊड टू से की मी जिवंतपणे स्वर्ग बघितला आहे, ते म्हणजे केदारनाथ धाम बघितलेलं आहे. लिटरली सांगते फीलिंग ब्लेस्ड आणि ब्लेस्ड. जय श्री केदार. व्हॉट्सअपला ऑनलाईन